श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञाद्यनाद्यपरार्धे विष्णुपदे श्रीवेद वासुदेव कविरे मोरया 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 मी बाळताने तुझी सेवा करू पुष्पाणि पान्तु श्रियमस्तु ताम्बूलानि पान्तु ऐश्वर्यमस्तु सकलाराधनेन सर्जितमस्तु अस्तु सर्जिताम् सकलाराधने सर्जितमस्तु अस्तु सर्जिताम् सोडून द्या पूजनम यांच्या याच्यावरती कोणतं पूजन नाही ना म्हणायचं शिवतमो रसस्य भाजयत हवामहे जे तीर्थानि प्रचरन्ति त्रिकास्तानि खङ्गिणः एकाकुङ्गत्रयोजने धन्वानि धन्वसे सकल देवताभ्यो नमो नमः सकलोपचारार्थे गन्धागुष्पैः त्रिफलानि समर्पयामि वस्त्राणि समर्पयामि नमो गंगे महागंगे महादेवस्य वल्लभे महादेवी गंगा गोदावरी नमोस्तुते अस्ते जलमादाय कर्मणि अंगत्वेन प्रधान संकल्पनुसारेण पूर्ण फल प्राप्त्यर्थं दश प्रायश्चित्तंगीभूतं दशविधि स्नानं च करिष्ये प्रथमतः स्नानं समर्पयामि तदि स्नानान्तरेण चला जाहा फले निर्जा फला बुक्पाजा च बुक्पिणेः वनस्पते प्रसूतास्थानो मुञ्चन्त्वगो असाः वनस्पतिरसोदिव्य फलपुष्पवृतः सदा तेन स्नानेन मेदे केले आहे त्याबद्दल मला क्षमा कर या पूजेचा अधिकार प्राप्त होऊ दे आणि एखाद्याला आपण केलेले पाप सांगायचे असेल तर सांगूही शकतो मोठ्याने देवार्पण मस्त मागे सरकार डोकं टिकून नमस्कार करा ठीक आहे फक्त बस जष्टभाव्यं मातामृतस्वेशानो जननायनामर्पयामि मन्त्रपुष्पाञ्जलिः अखण्डमण्डलाकार शोभे बाप्पाचे मूर्ते शोभे बाप्पाचे मूर्ते शोभे बाप्पाचे मूर्ते जपते कविरग्निरव्यानक्रमे बद्रभद्राणि तुलसीधरभद्राणि समर्पयामि बलमृतबलं समर्पयामि मन्त्रपुष्पाञ्जलिः गौरवेष्टाम्नात् पाणिसोडा धूपमा घ्रापयामि कर्मणं
त्वाम म्हणायचं अस्य महाराज याग ज्यावर तुम्ही मोलपंख काढून दिलं होतं ना गुरु, ते घरी आल्यावर मला कळालं. त्याला जेव्हा मी सरळ व्यवस्थित बघितलं त्यावर तो उजवा पाय होता, हा डावा पाय तो उजवा पाय. आणि तुमच्यापासून हे लक्ष निघून
डावा म्हणजे वामे यस्य स्थिता राधा श्रेष्ठ यक्षसी वक्षसी वृंदावन विहारांतम श्रीकृष्ण हृदय चिंते. भगवंताचा डावा भाग राधा राणीचा आणि भगवान भगवती लक्ष्मीचं स्वरूप आहे. मला मंदिरामध्ये सगळ्यात जास्त जी काही लक्षण आहे ती महिलांकडूनच मिळाली. आणि डावा पाय सापडल्यापासून हा उजवा पाय आणि हा डावा पाय हा हिमालयातून आपण आणला. म्हणजे बघा गुरु तुम्ही किती महान कार्य करून घेत आहे आमच्याकडून. आणि हे तुम्हीच मार्किंग करून दिली होती. गरुड तिला याच्यावर खूप गुंडराचं तिलक लावतो आपण ते दाखवते. तेही तुम्हीच फक्त आणि त्या दिवशी मार्किंग करून दिलेलं होतं. आणि प्राकृतिक आहे गरुड शिलेतलं गरुड बंगात आहे. इथे एवढे मोठे मोठे नाग होते म्हणजे आहे अजून पण त्यांना मी उचलायचो की माझ्या उचलला जात नव्हता. तो नाग एवढा जाड होता. व्हिडिओ असेल एवढा जाड होता. बाकीचे साप तुम्ही बरण्यांमध्ये भरून घेतो पण तो नाग एवढा मोठा होता की उचलला जात नव्हता. पण आजपर्यंत ते सापाने कोणाला चावलं नाही या जागेवर. एवढे मोठे मोठे नाग होते. आणि कधीच कोणाला त्रास नाही झाला. गरुडशिला आणली आणि बरोबर तो नाग आहे ना जिथे आपण मंदिर बरोबर काय समोर तिथे जमिनीमध्ये समाविष्ट होऊन गेला. बाहेरच आला नाही आतापर्यंत. त्यावरच सांगितलं मी. मंदिरात जाणार नव्हते. भिंती वगैरे स्लॅब वगैरे काहीच बनवलं नाही. अगोदर तिला फिट केली मग आता सर्व आज रात्री स्लॅब टाकते मग विजेबी राहणे म्हणून गुरुनी पूर्ण आपली वरची गुरु परंपरा सांगतो. भगवान बद्रीनाथ विष्णूने मग त्याचा अवतार घेतला. श्रीपाद आम्ही सांगत तुमच्यापर्यंत येतो. आणि मग कधी कधी मग आता रोज तुमच्याच भजन ऐकायची तर मी त्यामध्ये बोलून देतो 2-3 म्हणजे 2-3 नाही 4-5 आम्ही पूर्ण त्यामध्ये मी आपलेच भजन सांगतो पूर्ण. त्याचेच प्रमाण देतो जसं की वारकरी संप्रदायात प्रमाण देतात असं मी
सांगा पट्टाभिषेकासाठी तिथे यावं गुरु पट्टाभिषेकाच्या यासाठी साजरा आमंत्रित आहे. भगवान बलिराच्या भक्तांवरती कृपा करून यावी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपादुकाभ्यो नमो नमः. गंधादिभिः सम्पूज्य नमस्कारं समर्पयामि. मयूर महाराजांना द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजावीर योगीराज श्री सद्गुरु तुकाको स्वामी समर्थ महाराज की जय. प्रति गुरुनामी असं धर्मकार्य चालू आहे. त्यांचा आशीर्वाद घ्या. त्याची त्यांच्याच प्रेरणेने धर्मकार्य होतं. याला आम्ही आमच्या भाषेमध्ये याला दंड दिला. याचा अर्थ हा संन्यासीचा. याला दंड काय करतोय आम्ही की तू आता जास्तीत जास्त तुझं ब्रह्मचर्य सिद्ध कर. तू कोणाच्याही इतर कोणाच्या मनुष्यवाणीच्या सांगण्यावर बसू नको. आता तुला सतत गुरुवाणीच ऐकावी लागेल. असा याच्या पाठीमागे उद्देश असतो. म्हणून तो दंड असतो. आणि पट्टाभिषेक वगैरे सगळं आता हे त्यांच्या परंपरेनुसार त्याला असं आपण म्हणूया की जे आदिशंकराचार्यांनी सांगितलेलं आहे चातुर्वर्ण्यामध्ये किती संस्कार असतात तसे हे एक संस्कार असतात पट्टाभिषेक. ह्याच्यातनं मनुष्य चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतो. चांगल्या प्रकारे म्हणजे माझ्यासाठी की दंड एकदा स्वीकारला मग त्याला जसे संन्यासामध्ये 4 प्रकार आहेत. एक संन्यासी साध्या कुडाच्या कुटीत राहतो त्याला कुटीचे म्हणतात. एक संन्यासी सतत बहुदक म्हणजे सतत वाहणाऱ्या कुठल्या तरी नदीच्या कडेला राहतो तो बहुदक. एक हंस असतो तो एके ठिकाणी बसतच नाही. हंस असतो. आणि जो मुश्किलीने भेटतो तो परमहंस असतो. आणि त्याला तो त्याच्या स्वतःच्याच ताब्यात नसतो. त्याचा देह त्याची 16 श्राद्ध करून सगळं क्लिअर झालेलं असतं. त्याच्या 7 पिढ्यांचं संपूर्ण श्राद्ध झालेलं असतं. त्याचा जनमानसाशी काहीही संबंध नसतो. हे जसे 4 प्रकार आहेत तसे या पट्टाभिषेक 4 प्रकार आहेत. दंडधारी असतो, मग त्रिदंडधारी असतो, मग कौपीन असतं. एक प्रकार आहे. आणि मग तिथले कौपीन एका षड्रूपी सुटले म्हणून एका बांबूची काठी शोधायची. ती काठी सुद्धा बद्री वर्णातच मिळते आणि त्याला 6 गाठी असतात. माझी षड्रूपी सुटली आणि मग ते सुटले म्हणून काय आलं तर मी वस्त्र पण सोडलं माझं. म्हणजे मी शुक युक्त झालो. शुक म्हणजे व्यासांचा मुलगा. व्यासाने 2 मुलगे होते. ते शुकाला बघून कोण काही बायका काही बोलायची. दुसरा मुलगा किंवा व्यास आली की सगळे विचार करायचे. हा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे त्या दंडाला वर वस्त्र बांधून त्याची काढवा. याचा अर्थ मी वीरवस्त्र सोडले असा हा त्यातला हा पहिला प्रकार. अजून याच्यावर मला वाटते 5-6 असे प्रकार होते की हा पूर्ण यामधलं सगळ्यात त्या पदाला पोहोचेल की ज्यांना मानव हा देव तयार होतो. आणि तुकारामांनी सांगितलं
की देह देवाचे मंदिर, मग तो देह होऊन जातो. आणि अशी पद्धत फक्त आणि फक्त आपल्या भारतामध्ये सनातन धर्मातच सांगितली. कुठल्याही धर्मात सगळ्या धर्मांना आयुष्य आहे. आता बघा 1400 वर्ष मलेंच्यांचं मुसलमानांचं आयुष्य होतं सांगितलं. आता त्यांचा त्यांच्यातच युद्ध व्हायला. याच्या अगोदर यहुदी पारशी हे धर्म संपले बघा. एक धर्म शिल्लक आहे. त्या पारशांच्या ठिकाणी ते इराणी आता जाऊन बसले. तर असं एक धर्माचं स्खलन होतं. पण आपल्या सनातन धर्माचं कालच एक शोध लागला. हरियाणाजवळ एक भरिणा नावाचं गाव आहे आणि त्या टेकडीवर हे असं काम करताना अख्खं गाव सापडलं. तर ते गाव 8000 वर्षापूर्वीच्या म्हणल्यानंतर ब्रिटिश वगैरे सगळे अमेरिकेतले सगळे लोक आले आणि नक्की ते कन्फर्म आहे का बघायला लागले की 8000 वर्षाची संस्कृती कुठल्याच देशात नाही पृथ्वीवर. आणि 8000 वर्ष संस्कृतीमध्ये काय मिळावं तर नेमकं आमच्याकडे पूजेचे कलश, त्याच्यावर वेगवेगळे आकार, त्याच्यावर ओम स्वस्तिक, म्हणजे आपण 8000 वर्षापूर्वीची मानव संस्कृती आपल्या इथं संस्कृती म्हणून आहे. ती नुसती मिळाली नाही तर आपली सगळे आपण जी आयुधं वापरतो शेतात, घरात, लग्नात, हे सगळं मिळालं. हां, म्हणजे अशी संस्कृती फक्त भारतातून मिळू शकते 8000 वर्षापूर्वी. ही तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2 सापळा सापडले, 2 याची उंची पण 8-9 फूट. त्या कवटीचा ॲनालिसिस केलं, चेक केलं तर त्यांचा DNA आणि आपला DNA मिळतोय. म्हणजे आपलं ब्लड ते ब्लड एक होतं. मग कुणी सांगितलं आर्य बाहेर आले बाहेर, आपण इथेच आहोत. इथलीच आपली बुद्धी आहे, इथलीच आपली परंपरा आहे. आता नवीन म्हण करायला लागेल, कितीही जग झालं भ्रष्ट तर भारतच श्रेष्ठ म्हणावं लागेल. आपण या परंपरेला दुजारा द्यायचा. आपण अशा लोकांना उदद्ध्रुत करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं. आणि बाबा ठीक आहे, आम्ही काही सगुण रूपात देव बघू शकत नाही आणि तू आम्हाला सांग, तू आमच्या डोळ्यासमोर चित्र. म्हणून मग या कथा सांगण्याचे प्रकार पडला. मग कथा सांगणारे लोक तयार झाले. म्हणजे या गोष्टींनी आपल्यासमोर सतत या मेंदूवर काहीतरी आघात व्हावे सारखे, ते मडकं कसं ती फळीने थापून तसं व्हायला पाहिजे. तो प्रकार हा आहे. ही चाललेल्या असते क्रिया, त्यातली ही पहिली क्रिया आहे. त्यामुळं ही पहिली क्रिया आहे. अजून याच्यावर 5-6 क्रिया अशा होतील. प्रत्येक वेळेला हे चुकून असतील तर हे एकिलन सांगतील, बघा हा आता दुसरा प्रयोग मी याच्यावर करतो, आता हे असं होईल. मग तिसरा प्रयोग तुम्ही हे म्हणतील आता मी करतोय असा प्रयोग होईल. मग चौथा प्रकार यांचे कोणतरी पट्टेशी शिजून ते करतील. असे प्रकार यांच्यावर 5-5 वर्षांनी होतील. म्हणजे साई पंची 30 वर्षांनी मला वाटते तुम्ही यदृच्छ दयादृष्टी तयार तुम्ही तयार व्हाल आणि याप्रमाणे ही व्यक्ती आपल्यातून अलग होईल, आपल्यात मिसळणार नाही. कितीही याच्या आई वडिलांनी याचा की हा आमचा आहे, हा असा हा कार्य करा. आता तुम्ही जरी म्हणला की नाही त्याला असं आहे त्याचा असं आहे, त्याला ते त्याच्या आई बाबांच्या प्रॉपर्टीत कच्चं राहणार नाही, त्याच्या भावा बहिणी काही त्याला सांगितलं त्याच्यात त्याची इच्छा राहणार नाही, असं तयारी होते. माझा हा पट्टाभिषेक वयाच्या 8व्या वर्षी होता. 1968ला मी 1962ला मी जेव्हा मुंज झाली त्यावेळेला आमच्याकडे एक रुपडीकर म्हणून होते. ते कोल्हापूरचे संस्थानिक होते आणि अतिशय व्यासू व्यक्ती होते. आपल्या इथे भडगावला दत्त मंदिर की भडगावचे प्रवचनकार कसे होते आणि अप्पा महाराज कसे जेवायचे असं ते होते. तर त्यांनी बोलता वडिलांना सांगितलं हे पोरगा आता भिक्षा मागत खेळलेली घरात राहणार नाही. आणि तसंच झालं. 5 वर्ष मी कुठेतरी घरी काढली, 13व्या वर्षी मी बाहेर पडलो, ते बाहेरच हे असं होत राहतं. त्यामुळे दुःख मानायचं नाही, उलट आनंद मानायचा की आपल्यातच जन्माला आलेलं पोर, आपल्याबरोबरच वाढलेलं, आपल्याच भूमीत उभं राहिलेलं, आपल्याच भागात तयार झालेलं
पुन्हा प्रतिकृती उभी करतो. आता मला सांगा, हे काही इतर कोणाच्या ह्याच्याबरोबरची एवढे वर्गाची मुलं आहेत, की नात्यातली याची मुलं आहेत, ह्याच्याबरोबरच्या कोणी असलं धाडस केले का? कोण करणार? ह्या लष्कराच्या भाकऱ्या भागणारच कोण? म्हणजे ही प्रेरणा ही ह्या गुरु परंपरेने असते की तू काही काळजी म्हणतोस. जसं मी माझ्या 5व्या पिढ्यात हे घेतला होता, संन्यास घेतला होता. माझ्या अगोदरच्या 5व्या पिढीत संन्यास घेतला होता. 5 पिढ्यांचं मी आत्ता संन्यास घेतलं. आमच्या अख्ख्या घराण्यात बोंबाबोंब चालली. ही परंपरा चालू राहणं का मग विचारायला पण गेले लोक आमच्या नात्यातले. ते म्हणजे त्याला इलाज नाही. ते घराणं जर त्याला आवडलं असेल तर तो तसा जी जन्माला घालणार आणि तो तसं करणार. त्यामुळे हे काही तुमच्या आणि माझ्या हाताची गोष्ट नाही आहे. हे केवळ नारायणच करून राहणे आणि तसं नारळ कुठं कळा लावतो तो लावली. आता याच्या मागे नाराज हवा तो काय कळा लावेल आणि हा कुठल्या कळेवर फिरेल आपल्याला काही सांगता येणार नाही. त्यामुळं आत्ता त्याच्या गोष्टीला तुम्ही जास्तीत जास्त सगळे एकत्र या आणि आत्ता गरज आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊ. भूदेव संतासी सदा नमामि. तसं भूदेव म्हणले की ब्राह्मण. आता ह्यांना बिना दक्षिणाची तुम्ही जायचंच नाही. यांची ठरलेली दक्षिणा ती जाऊ दे, आपल्याला काय करायचे, आपण का सोडायचं ना. आता ते म्हणले ना पुण्य, त्यांनी भर कशावर दिला पुण्य. आणि ते काय म्हणले 5व्या पायरीवर लक्ष्मी. आता ते कोण बघायचे तिथपर्यंत जातोय का आपण हार्ट अटॅक येतो काय माहिती आहे. तुम्ही काय करायचं, इथंच त्यांना ठेवून दक्षिणा बाबा इथंच काय पुण्याची पहिली मोकळं असं मोकळं व्हायचं. मनात अजिबात चिंतू आणायचं नाही की त्यांना दक्षिणा तर नोट शोधायला पाहिजे, कुठली काढायची, 10ची काढायची नाही, असं काहीच विचार करायचं. म्हणून होऊ दे म्हणजे ब्राह्मण. आणि मी तुम्हाला सांगतो कलियुगामध्ये गाय, ब्राह्मण, पोपट, नाग हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्यांना त्यांच्या आहार विहारानुसार दान करा. म्हणून आपल्याकडे नागपंचमीचा सण असो की तुम्ही दूध ठेवा, भले ते पिऊ दे न पिऊ दे, पण शास्त्र आहे. आणि दारात आलेलं कुत्र त्याला तुकडा टाकायचा, त्याशिवाय ते टोल घेतल्याशिवाय जात नाही. एखाद्या गाईला तुम्ही सवय लावा ती रोज दारातून उभी राहील की तुम्ही तिला पहिली एक चतकोर चपाती घाला, अर्धी घाला, पुन्हा व्हायलाच पाहिजे. आणि अशा ठिकाणी येऊन यांचं पुण्य घेऊन यांच्या आशीर्वादाने अन्नदान करायचं. तुम्हाला सांगतो ब्राह्मण कितीही श्रेष्ठ होऊ दे, तो अगदी सुदाम्यासारखा कृष्णाकडनं राजवाडा घेऊ दे, पण बघा या ब्राह्मणाला राजवाडा दिला आणि कृष्ण सुदामा झाला, अख्खी द्वारका बुडाली. सांगण्यात तात्पर्य काय मला की ब्राह्मणाला कितीही पैसा द्या तो कधीही श्रीमंत होत नाही. थोडक्यात आपली पिढा त्याच्या कपाळाला झाली आणि तो 7.5 घ्यायला तयार असतो, कारण त्याला इलाज नसतो. दानव आणि एक तांब्या घेतला की निघाला होतो, ते लक्षात ठेवा. त्यामुळे येणारा हा सगळ्या स्वामी भक्तांना, सगळ्या भक्तांना मंत्र द्या की जर बद्री विषयाला जायचं असेल तर तिथं जो कोण ब्राह्मण असेल त्याला पहिली दक्षिणा द्या. आपली 7.5 दिले काम निम्म झालं. टोल दिला की नाही की प्रवास पुढचा होतो. तू टोल देऊन मोकळं व्हायचं. नंतर बद्रीनाथ म्हणायचं तुला उद्या दिन ऑनलाईनवर हो म्हणेल लक्ष्मी नाही. लक्ष्मी कितव्या क्रमांकावर आणि सगळ्यात पहिला आशीर्वाद पुण्य. ज्या वेळेला माणसावरती खूप काही मोठं संकट येतं त्यावेळेला माणूस असं म्हणतो की बरं झालं बाबा आमचा खूप पैसा होता म्हणून आम्ही वाचलो, पुण्य होतं म्हणून आम्ही वाचलो. बद्रीनारायण भगवान की जय. अहं वैश्वानरो वैश्वानर याचा अर्थ तुझा अधिकार काही झालेला सहस्राक्षाभूमिगुं सर्वतस्पृत्वा यतिष्ठदशाङ्गुलं पुरुष एवेदग्गुं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यं भूतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमा तु जायां च पुरुषः आदोस्य विश्वाभूतानि कृपादस्यामृतं दिवि कृपा
शनान शने अभिदो विराट जायत विराट जातो अत्यरिष्यद पश्चात् भूमिमतो पुरा सर्वभूता समृद्धां मृगराज्यम् चक्रे वायव्या सामानि जज्ञम्बरे प्रोक्षान्तुर्गञ्जातमग्रतः देवाय जन्त साध्यारिकयश्च ब्राह्मण समुखमासीत् बाहु राजन्यः कृतः गुरु तदसद्वैश्या कुंशूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत पटापट टाका सगळे समवर्तत लोकान् अकल्पयन् यत्पुरुषेण विखादेवा यज्ञमतन्वत सप्तास्यासन् परिधय श्री सप्तसमिदाः कृताः देवायज्ञन्दन्वाना अवज्ञन् पुरुषं पशुं यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् एहनाकं महिमानः स चन्द्र यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः संवृताः पृथिवीरसाच्च विश्वकर्मणः समवर्तताग्रे दुष्टाविदध्रुवमेति वेदाहमेतं पुरुषं महन्तमादित्यवर्णं तमसः परस्तात् एव विदित्वा ते मृत्युमेति नान्यः वन्दा विद्यते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तर्जायमानो बहुधा विजायते योनिं परिपश्यन्ति धीरा तस्मिन् हतस्तु भुवनानि विश्वा यो देवेभ्य आतपति जो देवानां पुरोहितः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मणे रुचं ब्राह्म्यं जनयन्तो देवा अग्रे तद्ब्रुवन्ना स्वैवं ब्राह्मणो विद्यात् स देवा सन्वदे श्रीचते लक्ष्मीराणि रूपमश्विनो एकान सर्वलोकम् एकान पोष्टामयो भुवस्दान ऊर्जे दधातना रनाय चक्षसे यो वः शिवतमो रसस्य भाजयते हनः उषतीरिव मातरः सोनूताई बाकी आहे यो वः शिवतमो रसस्य भाजयते हनः उषतीरिव मातरः तस्मामवोजस्य क्षयाय जिन्वथ पूजनयता जनः शान्तिरन्तरिक्षे पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्तिः सर्वगो शान्तिः शान्तिरेव शान्तिः कामा शान्तिरेधे यतो यतः समीहसे ततो नो भयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सर्वे खामवायखवेदानाग्रसो यत्साम सर्वे खामैवेवेदद्वेदानाग्रसेनाभिगञ्जते ॐ शान्ति शान्ति शान्तिः
नो अभयं गुरु गुरुत्रयाभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु युवाश्वासात् बर्पितागान् संश्रियान् जायमानः सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारके मयोपपादिते तुभ्यं वाससीं प्रतिगृह्यता. मंत्र काय म्हटला मी? लोकलज्जा निवारके. आता लोकलज्जेपासून निराकरण व्हावं म्हणून हे वस्त्र घालणार आहे. मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल की स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या 6 गाठी सोडाव्या. एवढीच कृपा मयूर महाराजांवरती, याच्यापेक्षा जास्त नको. एवढीच कृपा व्हावी अशी मी प्रार्थना करतो. गुरुदेव जेव्हा पूजा करताय माझा भक्त नाश पावत नाही म्हणून साक्ष काय मिळाली? बसलाय थंड विश्ववेदाः स्वस्तिरस्तारक्षो अरिष्टनेमि. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याणरत्यता गणानन्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणन्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम निगर्भध्वमात्वमजासि गर्भधम्म. अनंत संसार समुद्रतार नौकायिताभ्यां गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राज्य पथ पूजनाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां. सर्वांनी हात जोडून बसा. डाव्या अंगठ्याला गंधर्व अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल भगवान की जय. जगदंब धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची. आचरण करून घ्या. केशवं क्लेशनाशाय माधवं दुःखहरणं श्रीहरिपापसंहारं गोविन्दं मोक्षदायकं विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुर्वास्मन्नं मम प्राणायामे विनियोगः. प्राणायामः आपो ज्योतिरसो निलं ब्रह्मभुवनभुवस्वरो नमः. हस्ते जलमादाय सुधारसङ्कल्पोक्तकर्माङ्गत्वेन योगिनिमण्डलदेवतानां शास्त्रपूजनं च करिष्ये. पाणी सोडून द्यावं. आवाज सापळे म्हटलं
इकडनं सुरुवात करायची. हा जो राऊंड आपण घेतलेला आहे एक पासून सुरुवात करायची, पांढऱ्याची झाली किंवा त्यावर लाल वरती. हा असं असं इकडनं क्लॉक वाईज आपल्याला इकडनं पण पांढऱ्यापासूनच का? हा आता सुरुवातीला जी आहे ना काळ्या याच्यावरती जे आपण ठेवलेली महाकाली, पिवळ्या याच्यावरती मग तिकडे जे महालक्ष्मी आणि लाल याच्यावरती महासरस्वती अशा आपण यांच्यावरती घ्यायचं, नंतर मग या क्रमाने घ्यायचं. प्रतिमा पण आणल्या नाही. तू नंतर जाऊ हरि ओम ओम बालिके नमः महाकाले नमः आवाहयामि स्थापयामि श्री चदेरपि जपन्यावहं रात्रे पारिवे नक्षत्राणि रूपवजुनं महालक्ष्मी नमः आवाहयामि स्थापयामि सावकानः सर्वदेवाजे विर्वाजिनी वजे महासरस्वत्यै नमः ओम गजाननाय नमः आवाहयामि स्थापयामि सिंहमुख्यै नमः आवाहयामि स्थापयामि प्राज्याय नमः आवाहयामि स्थापयामि काकतुण्डिकाय नमः आवाहयामि स्थापयामि मुष्टग्रीवाय नमः आवाहयामि स्थापयामि हयग्रीवाय नमः आवाहयामि स्थापयामि वाराय नमः आवाहयामि स्थापयामि सर्वाननाय नमः आवाहयामि स्थापयामि लोकिकाय नमः आवाहयामि स्थापयामि शिवारावाय नमः आवाहयामि स्थापयामि मयूर्यै नमः विकटाननाय नमः आवाहयामि स्थापयामि अष्टवक्राय नमः आवाहयामि स्थापयामि कोटराक्षे नमः आवाहयामि स्थापयामि जाय नमः आवाहयामि स्थापयामि विकटलोचनाय नमः आवाहयामि स्थापयामि शुष्कोदर्ये नमः आवाहयामि स्थापयामि नरजिह्वाय नमः आवाहयामि स्थापयामि सन्नष्टाय नमः आवाहयामि स्थापयामि वानराननाय नमः आवाहयामि स्थापयामि क्षाक्षे नमः आवाहयामि स्थापयामि एकराक्षे नमः आवाहयामि स्थापयामि बृहत्तुण्डाय नमः आवाहयामि स्थापयामि प्रियाय नमः आवाहयामि स्थापयामि कपालस्थाय भैरवाय नमः ओम केशर भैरवाय नमः ओम निपापरहार भैरवाय नमः ओम निर्भय भैरवाय नमः गदाधर भैरवाय नमः शिवो रामा श्रीवदिते वेदानमते अस्तु मामाहि गोसे निवर्तयाम्यायुखेनाद्याय व्रजननाय राय तूकाय सुव्रजाय सुविरजाय ओम नक्षत्रादित्य देवता सहित नवग्रह देवताभ्यो नमो नमः शुद्धबालः सर्वशुद्धबालो मणिबालस्ताश्मिनः चेताक्षे गुरुदेव दत्तो घ्यायची असते, पण मी कार्यक्रमासाठी दक्षिणा म्हणजे माझ्या पादुकातून दक्षिणा मला ते ब्रह्म तुला तुझ्या आयुष्यावर करायचं
त्रिकाळ. आमचा मंत्र असा आहे, त्रिकाल मानस पूजा गुरु हत्या पठेभ्य सांग पूजा फलम तस्मै. मानस पूजा केली तरी धन्य. कलियुग आहे. बद्री विशाल काय खाली कर. सापडला सापडला. आशीर्वाद द्या. आशीर्वाद. आशीर्वाद. डोक्यात ठेवा. हे ट्रेनिंग वाली आहे. हे ट्रेन आहे मतलब. उचला ताट उचला. मला ह्या व्यासपीठावर बसलेले कथाश्री आहेत तर त्यांच्याबद्दल एक सुंदर नाव सुचलं आणि ते मी आज जाहीर करतोय, कारण त्यांना दुपारी
पट्टाभिषेक झाला आणि दंड हातात दिला त्याच्यानंतर नामाधिकरण असतं. ते नाम आहे त्यांचं श्री मयूर गोविंदजी स्वामी. कारण बद्रीनारायणाला गोविंद म्हणून सुद्धा हाक मारतात. आपण दक्षिणेकडे जसं जाऊ तसं गोविंदा गोविंदा असा हाक असतं. आणि त्यांचं बद्रीनारायण हे आराध्य दैवत आहे. तर मी त्यांना दादा वगैरे काही म्हणणार. त्यांचा फोन माझ्याकडे हो म्हणा. फोन माझ्याकडे. पप्पा सर घाई करू नका. सेट झाल्याशिवाय वरचा थर घेऊ नका.
रात्रीचं चालू केलंय हो बटन बंद करून उशीर सुरू झाला दादा चपाता घेऊन येता का बरं चालू आहे त्यामुळे तिथे शुद्ध पाणी पाहिजे आणि ह्या तिन्हीवर सूर्यप्रकाश पडावा असं मंदिर राजस्थानी उभी केली 12. आता सगळीकडे ते जाऊन बघा आता ह्या वेळेचा सूर्यप्रकाश सुद्धा पडतो. तसं इथं सकाळी मी चेक केलं मी इथं हात ठेवला आणि मी व्हिडिओ चेक केला तर माझ्या बरोबर हातावर आणि सूर्यावर किरण होतं. आता हे कसं बांधकाम पुढचं करायचं हे इथल्या सिव्हिल इंजिनिअरना कळलं पाहिजे की इथून हा एवढा भाग एवढाच या 2 खांबापासून मध्ये एवढा भाग हा पूर्ण या ग्रहांच्यावर पडला पाहिजे तर हे ग्रह म्हणणे उपयोगाचं आहे. अन्यथा ह्याला जर तुम्ही कोंबटून ठेवलं तर याचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. आणि मंदिरामध्ये सतत दिवा कसला असावा तर सूर्य दिवा असावा. आपला दिवा पेटवल्यानंतर तो चंद्रप्रकाशासारखा असतो का व्हाईट असतो का ट्यूबलाईटसारखा असतो का नाही. दिवा कसा असतो पिवळी ज्योत आणि खाली बेस निळा असतो. मग पूर्वी आपली जी ब्रिटिशांनी आपल्या लाईट आणली ती पहिले बल्ब कसे होते पिवळे होते हो ते सोनेरी गोल्डन होते. मग आता सगळ्यांना चंद्रप्रकाश का आवडतो मुसलमान व्हायचे का. त्यामुळे इथं सोय अशी करायची की जो ग्रहांचा प्रश्न आहे तिथं संपूर्ण चंद्र प्रकाश कारण ज्यावेळेला सूर्य नसतो तेव्हा ती लाईट दिसते पाहिजे तुमची LED आणि सूर्यावर मात्र बरोबर उगवल्यापासून मावळीपर्यंत त्याचाच प्रकाश दिसतो. असं आमची इच्छा आहे. आमची सक्ती नाही आम्ही संन्यासी निरपेक्ष असतो पण आम्हाला काय सांगायचं आहे की आपल्याला जर धर्म सनातन जिवंत ठेवायचं असेल तर आत्तापर्यंत भारतात मी 21 सूर्य मंदिरांचं दर्शन घेतलं पुरातत्वपासून. त्या सूर्य मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी मी बघितलं कोणार्कपासून सगळीकडे सूर्यदर्शन होतं. हे बघा कृपया त्या इंजिनियरना माझी विनंती आहे की एवढा पॅसेज हा आता जेवढा आहे हा एवढा मोकळा पाहिजे की त्यांच्या सुरुवातीपासून पायापासून इथपर्यंत सूर्यप्रकाश राहील. ही वेळ एक सेट करा तो महिना सेट करा की त्या महिन्यात तेवढं डोर उघडलं की बाहेर जाहीर होईल किरणोत्सवारंभ सुरू झाला. तेवढी कथा सुरू होईल तो नवग्रहांची कथा सांगेल. नक्कीच सूर्यग्रहाची कथा सांगेल का. सूर्याची कथा माहिती आहे ना तो कसा चॅप्टर आहे. कुंतीच्या मागे कसा लागला होता कोणाच्या मागे लागू नको भोसडीच्या मार कशी माझा राष्ट्रीय एक सांगू का हे मंदिर अपूर्ण का राहिलं सुरुवातीला हे मार्गदर्शन बाकी राहायचं होतं नाही तर आपण बांधून टाकलं असतं. त्याच गुरूंनी आपलं कार्य पूर्ण करून दिलंय. काय करायचं रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सवितारथेन देवो जाति भुवनानि पश्यन् इमं देवासपत्नगुं सुपद्वं महते क्षित्राय महते ज्येष्ठाय महते जानराजाय इन्द्रसेन्द्रियाय मम मुख्य पुत्रमसे विषये खवोमि राजा सोमोऽस्माकं ब्राह्मणानां राजा निर्मूर्धादिवाहककुत्पतिः पृथिव्यायम् अपाकुंरेता कुंसिजिन्वती बुद्ध्यस्वाग्ने प्रतिजागृहीत्वमिटा पूर्ते सग्नो सृजेथामयञ्च अस्मिन् सदस्ते अधुतरस्मिन् विश्वे देवा यजमान च सीदत बृहस्पते अतियदर्जो अरेहाद्युमद्विभाति क्रतुमज्जने गोतीरयच्छवसरित प्रजां तदसमासु सविरन्धे चित्रम् ओमन्नात्
परिश्रुतो रसं ब्रह्मणा व्यपिपक्षत्रं पयः सोमं प्रजापतिः सत्यमेन्द्रियं विपानकं शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं पयोमृतं मधु शन्नो देवीरविषया भो भवन्तु पीतये संजोरविस्रवन्तु नः ॐ गयानशिद्रा भुवतु ते सदा वृतः सखा मया शचितया वृता कृणवन्नकेतवे पेशो मर्या अपेशसे समुखद्विरजायथा गञ्जयामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमामृतात् गञ्जयामहे सुगन्धिं पतिवेदनं वारुकमिव वन्दनादितो मुक्षीयमामुदाः सर्वयुद्धबालो मणिबालसाश्विनः शेषाक्षोरुणसेरुदाय पशुपतये कर्णायामावलितारौ घ्राणभूरूपाः पार्जन्याः शान्तिरन्तर्यज्ञो यान्ति पृथिवी शान्तिरापः शान्तिरोगदयः शान्तिः वरपदयः शान्तिर्विश्वे देवाः शान्ति ब्रह्म शान्ति सर्वगं शान्ति शान्तिरेव शान्ति सामा शान्तिरेधि यतो यतः समीहते ततो नो भयं कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु सर्व अरिष्टशान्तिर्भवतु अस्य श्री प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्रश आरोग्यजो सामानि सन्नास्य परा प्राण शक्तिर्देवतां बीजं ह्रीं शक्ति कोम कीलकम् आसामानित नवग्रह हरिहर नक्षत्र राशि देवतानां मूर्तीनां निर्माण विधोः नानाविध अग्नि प्रतपन ताडन उघात घर्षणादि दोष परिहारार्थं प्राण प्रतिष्ठापने विनियोगः मूर्तीनां प्राणाय प्राणाय स्थिताः सर्वेन्द्रियाणि वाङ्मनश्चक्षुश्रोत्रजिह्वा घ्राणपाणिपादपायुपस्यानि हेवागच्छन्तु स्वाहा 21 दिशांना अत्तर कधी अत्तर जी मंदिर आहे तिचं दर्शन घेऊन आज प्राणप्रतिष्ठेला परत गुलाबाचा हार घ्या, गुलाबाचा पण हार घ्या. बद्री विशाल भगवान की जय। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त समर्थ महाराज की जय। आणि महाराजांच्या कृपेने बद्रीनारायणची यात्रा माझ्या 25 झाली. त्याच्याबद्दल मी 111 लोकांची सहकुटुंब म्हणजे 111 फॅमिली होत्या अशा 3 बसेस होत्या आणि त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना सगळ्यांना विष्णुपद आणि चांदीचे छत्र असं सगळं चांदीचंच देवारा दिला. सांगायला अभिमान व्हायला पाहिजे ना. बरोबर. मी अशा गुरुचा चेला आहे. बाटके गुरु बाटके चेले हम जर काही केलंच ना
गुरुचरण पादुकेला या तुमचा सहवास लाभला होता. नाही कुठं लाभला तर तिला लाभूनच तू लेवा पटेल तुला लाभच वसो पवित्र देवस्था सविता पुरातु वसो पवित्रेण शतधारेण सुप्वा कामसुषा. हात रुमाल घ्या एक तिथे नक्की बघा पायात पडलं. नवीन रॉक नॅपकिन नाही. बॉक्स मध्ये आहे नवीन नॅपकिन. कशाला नॅपकिन पाहिजे. प्रजयति बाहुल्यायाहेतिं परिबाधमानः स्कनो विश्वाभयुनानि विद्वान् पुमान् पुमान् संपरिपातु विश्वताः. सूर्य शौर्यमते दुरुच्च पदवी सन्मङ्गलं मङ्गलः. सद्बुद्धिं च बुधो गुरुश्च गुरुतां शुक्रं सुखं शंशनि. राहुर्बाहुबलं करोतु विपुलं केतुं कुलस्योन्नति. नित्यां प्रीतिकरा भवन्तु सततं सर्वे प्रसन्नाग्रहाः. त्रिपुरान्तकारे भानुशशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च युवराश्च राहुकेतवः. सर्वे ग्रहाः शान्तिकरा भवन्तु. चिंतन श्री गुरुदेव दत्त. थोडा आवाज आहे. कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन् अमृतं मर्त्यञ्च हिरण्येन सविता रथेन देवो जाति भुवनानि पश्यन्. देवासपदगुं शिवत्वं महते क्षेत्राय महते ज्येष्ठाय महते जानराजाय इन्द्रसेन्द्रियाय. मम मुख्य पुत्रं के पुत्रमसे विषये खवोमि राजा सोमो अस्माकं ब्राह्मणानासु राजा. पृथिव्यायम् अपागुं नेता गुंसिजिन्वती. प्रतिजागृहीत्वमिता पूर्ते सत्वं सृजेथामयञ्च. अस्मिन् सदस्मे असुतरस्मिन् विश्वे देवा यजमान च सीदत. अधियजयो हरेयाजु मध्ये भाति क्रतु मज्जने परिहृदोरसं शुक्रमन्दस इन्द्रसेन्द्रियमिदं पयोमृतं मधु. षण्णो देवीरविषया भो भवन्तु पीतये संजोरविद्रवन्तु नाः. गयानचित्रा भुवतु ते तदा वृतः सखा. तुं कृणवन्यकेतवे पेशो मर्या पेशते. समुखं विरजायता जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं. मधुर्वारुकमिव वन्दना मृत्योर्मुक्षीयमावृतात्. गञ्जयामहे सुगन्धिं पतिवेदनं. मधुर्वारुकमिव वन्दना युद्धबालो मणिबालसाश्विनः. पशुपतये वर्णायाम अवरुणा. जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदरतेची शिवानंद शिव सुंदरतेची कायनतेची तू मूर्ती. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी. जलदाधारा जगदाधारा जलदाधारा जगदाधारा. अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा. शंकर शंकर
जय शिव शंकर लहरी लहरी ज्ञानी नादते शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी ज्ञानी नादते जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी कृष्णा काठी हा जग जेठी भक्तजनांच्या प्रेमासाठी कृष्णा काठी हा जग जेठी कृष्णेच्या काठी राहिले श्री गुरु जग जेठी राहिले श्री गुरु जग जेठी देवा अधिबृन्नयञ्च ब्रह्मणस्पति यस्य कूर्मो गृहे हविस्तमग्ने वर्धयातं तस्मै देवादिब्रुवन्नयञ्च ब्रह्मणस्पति भगवान की जय नारायण भगवान की जय गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शास्त्र असं आहे की गंगेमध्ये आंघोळ करू नये गंगेच्या काठावर काय म्हणलेले श्लोक सन्निधो जलेस्मिन सन्निध गुरु मी तुझ्या जळाच्या जवळ बसून आंघोळ करेन ऐकून घ्या सर्वे मी जळात आंघोळ करणार मग जळात कोण आंघोळ करतं जळात बसला असला औदुंबर तिथे यती नरसिंह सरस्वती दिगंबर कळलं त्यामुळं तुम्ही मला तिला शुद्ध करतो मी आणि मी बाहेर येतो आणि मग आंघोळ करायला चालते श्री गुरुदेव दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री नारायण 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 बद्री यमुनेचे सर्वांना नमस्कार सर्व महापर्वत आपण तुमच्यातून गंगा वाहते आम्ही असं ब्रह्म पाहतो आणि पर्वत आणि नद्या नसतील तर मला नाही वाटत काही सृष्टी निर्माण झाली असते काय ब्रह्माच नाही तर नारळात पाणी आलं तर आता कुठल्याही क्षेत्रावर गेल्यानंतर गुरूंनी सांगितलं स्नान काठावर बसून आणि सगळ्यात महत्वाचं कपडे धुवायचे नाही कधीच कोणत्या क्षेत्रावरती
सहस्राक्षाय मेळुखे योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी संत महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। बोल बद्री विशाल महालक्ष्मी माता की जय। आदिकेदारेश्वर भगवान की जय। बद्रीश पंचायतन भगवान की जय। विघ्नेश्वर गणपति गजानन महाराज की जय। कष्टभंजन हनुमान जी महाराज की जय। श्री कृष्णार्पणमस्तु। अपराधम सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयं इति मामत्वा क्षमस्व बद्रीनारायण क्षमस्व बद्रीनारायण क्षमस्व बद्रीनारायण। दादा मी काय म्हणते ते हवन कुंडांकडनं गाडी टाकायला गाडी न्यायची गुरु सांगितलं का नाही छत्री घ्या छत्री घ्या छत्री घ्या काका चालान तुम्ही पुढे गुरु दादा गुरु. त्या हवन कुंडांकडून घ्यायची हा गुरु चातुर्मास आम्हाला काय? चातुर्मास आम्हाला ते यायचंय. येत आहेत ना प्रसाद गुरु त्यांना. नाही नाही आम्ही वाट पाहू बरं. बेटा मी आहे अवधूत अवस्थेत मला एक रात्र एक दिवसच एके ठिकाणी थांबण्याची परवानगी आहे. त्याच्यात हे सगळं भद्र आहे तुझी होऊन हे जाईल भद्र ना. आहे भद्रा मध्ये मला याची परवानगीच नाही तरीही मी केवळ आतड्याला लाज नाही म्हणून प्रेमापोटी आलो. ओके कारण तुम्ही लेवा पाठवलं. वम नमः ललाटे नसामि कपाल यदि प्रणवन्यासः द्वितीय व्यावृतिन्यासः ओम भू नमः पादहृदयं न्यसामि ओम स्वाहा नमः ललाटे न्यसामि यदि व्यावृतिन्यासः मातृकान्यपदनिषद्भ्यो नमः हृदयन्यसामि ओम इतिहासपुराणेभ्यो नमः जङ्गह्योन्यसामि ओम अथर्वाङ्गिरसेभ्यो नमः नाभोन्यसामि ओम पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरशुचिः सर्वं आपो इष्टामयो भगवान् ऊर्जे दधातनाय शिवतमोरसस्य भाजयते हराशतीव माता सन्तु दुर्मित्रिया तस्मै सन्तु जोस्मान् ज्येष्ठिजाञ्च वयं दिग्मः पुरस्ता शुक्रमुश्चरत पश्येम शरदः शतञ्जीवि वर्णे कृतिका रोहिणी मृगशीर्षकाम् आर्द्रा पुनरसु पुष्यम् आश्लेषा मगा तदाः पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्तचित्रा स्वाति पश्येम शरदः शतञ्जीवेम शरदः शतगुं शृणुयाम शरदः शतं प्रब्रवाम शरदः शतमगीर्णाम शरदः शतं भूयश्वनोतमवरुणपश्यति रूपं 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 आरसा फुटलेला बरोबर गॅप ठेवा सांगितलं त्याला आता ते शांतता उदय सगळे आपले कोणी पण घ्यायचो कोणावर फुटला नाही म्हटलं मध्येच फुटलं असं
वरती खालती फुटला नाही बुवा असं केलं. महिमातो जायांश पूर्वकः पादोश विषमाभूता नेत्रिपादशामतन्वी प्रधान संकल्पोक्त ब्रह्महरिरात्मको ग्रह नक्षत्रराशिताभ्यो नमो नमः दैत्यपादयोपाद्यं समर्पयामि हस्तयोः अर्घं समर्पयामि धामन्ते विश्वं भुवनमधिष्ठितमन्तः समुद्रे हृदयन्तरायुकी अपामनीके समितेजावृतमशा मधुमन्दन्दऊर्मिम् देवताभ्यो नमो नमः कारिखञ्जिष्णो रश्वसम्पाज्यनः सुरविनो मुखाग्रन प्रण आयुः गुङ्कितारिकतः तेजो शुक्रमसमृतमसि धाम नामासि प्रियं देवयजनमसि अन्नात् परिसुतो रसं ब्रह्मणा व्यपिमक्षत्रं कष्टरक्रमीतहदन्मातरं पुरः पितरं च प्रयस्वाहामृतस्नानं समर्पयामि ब्रह्महरिहरात्मको नवग्रहदाजराशिनक्षत्रानं समर्पयामि गन्धोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं हॅलो निघाला का चला सांगा. महिमातो चला नारळ घेऊन ठेवा. सुप्रतिष्ठितो वरदो बद्रीनारायण भगवान की मजात्वा विजंगिन्दवः पुनरुजानि वदद्वदाना योगन्धक्षोरधारापयस्वरी पुनर्मा विचदाद्रही सुट्टे कोण असेल तर द्या महाराजांच्या हातात. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय बद्री विशाल विश्वातील एकमेव ग्रह राशी नक्षत्र मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा अंतर्गत दिव्य असा 108 कुंडी हरिहरी याग चालू आहे. तुम्ही बघू शकता बहुसंख्य तरीकेने इथे सर्व यज्ञासाठी जमलेले आहे. 108 यजमान आपल्याला हवे होते पण 108 यजमानाच्या पेक्षा जास्त यजमान इथे आले आहे. तर सर्व जण मिळून इथे हरिहर याग करत आहे. ग्रहांचं आहुती प्रदान करत आहे, नक्षत्राच्या आहुत्या प्रदान करत आहे व आपल्या जीवनाचं कल्याण करत आहे. म्हणून सर्व जळगाव वासी महाराष्ट्रातील सर्व ग्रामस्थ यांना मी आवाहन करतो की यांनी हरिहर यागाचं दर्शन करावं. त्याचबरोबर आजपासून पंडित भुवनचंद्र उनियाल यांची कथा सुरू होती आहे. त्या कथेचा सुद्धा श्रवणाचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर रात्रीच्या समयामध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह आहे, त्या कीर्तनाचा सुद्धा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. अस्तु. जय बद्री विशाल.